कोल्हापूर जिल्ह्याला हादरवून सोडणारी एक अत्यंत संतापजनक आणि क्रूर घटना समोर आली असून रक्ताच्या नाताला काळीमा फासणाऱ्या या कृत्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. कोल्हापुरातल्या हुपरी परिसरातील सूर्या कॉलनीमध्ये शुक्रवारी पहाटे 5च्या सुमारास ही भयानक घटना घडली आहे. ज्या मुलाने वृद्धपकाळात आई वडिलांचा आधार बनायला हवे होते त्यानेच त्यांचे आयुष्य संपवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेतील आरोपीचे नाव सुनील नारायण भोसले, वय वर्ष 45 असून त्याने स्वतःच्या राहत्या घरी 75 वर्षीय वडील नारायण गणपतराव भोसले आणि 65 वर्षीय आई विजयमाला नारायण भोसले यांची हत्या केली. आरोपीने हे टोकाचे पाऊल उचलण्यासाठी घरातील विळी, साज आणि लाकडी दांडक्याचा वापर केला. या वस्तूंच्या सहाय्याने त्यांनी आई वडिलांच्या डोक्यात गंभीर वार करून त्यांचा निर्घृण खून केला. संशयित आरोपीने आधी आईच्या हाताच्या नसा कापल्या तसेच चेहऱ्यावर देखील चाकूने सपासप वार केले. यावेळी पुढच्या खोलीत असलेल्या वडिलांना हा प्रकार लक्षात आला नाही. आई कुठे आहे रे म्हणून विचारणा केली असता मागे आहे, जावा तिकडे म्हणून सांगत वडिलांना पाठीमागून डोक्यात काठीने हल्ला केला. तसेच वडिलांच्या हाताच्या शिरा कापून टाकल्या. त्यात वडिलांचा देखील जीव गेला. धक्कादायक बाब म्हणजे हे अघोरी कृत्य केल्यानंतर आरोपी सुनील स्वतःहून हुपरी पोलीस स्टेशन मध्ये हजर झाला आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पहाटेच्या शांततेत घडलेल्या या प्रकारामुळे आजूबाजूचे नागरिक सुन्न झाले आहेत. घरगुती वाद किंवा अन्य कोणत्या कारणातून ही हत्या झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. रॉयल जीपीएस, तुमचा मार्ग आमची जबाबदारी. जीपीएसचे फायदे: गाडी मोबाईलवर लाईव्ह ट्रॅक करता येते. गाडीचा स्पीड किती आहे ते समजते. गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईलवरून गाडी बंद करता येते. मागील 90 दिवसांचा डेटा चेक करता येतो. जीपीएस वर 12 महिन्यांची गॅरंटी. एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर. जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते. स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून मिळतील. जाणार नाही गाडी चोरीला, फक्त एक कॉल करा. अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे 9096757544, गणेश धाबेकर 7775897073. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.